मातोश्री, मातोश्री, काय झालं रडूबाई? दादासाहेब, दादासाहेब कोणत्याही क्षणी रायगडावर येतील. काय? हो मातोश्री, दादासाहेब आले, येतीलच आता. या म्हणावं आता, लवकर या. केव्हाचे आतुर झालोय आम्ही तुम्हाला बघण्यासाठी. आणि रायगडही. 3 वर्ष झालं आमचं लेकरू आमच्या समोर नाही. आम्हाला तर लेकराला पाहून किती साल झाले. खूप फरक झालाय मनाला. किती मसलती झाल्या, किती कावे खेळले गेले, कितींदा बेल भंडाऱ्याच्या मुठी उचलल्या आणि कपाळी लावल्या. कपाळपट्टी पिवळी केली डोकी फोडून लाल करण्यासाठी. पण नाहीच कोणाचं काही चाललं. पिलाजीरावांनी शंभू राजांचा येण्याचा मार्ग निर्धोक केला. हो, माल सावंत आणि कान्होजी भांडवलकरांनाही अटक झाली. आम्हाला तर खूप आनंद झाला. आहेत कुठे? पाचाडला आऊसाहेबांच्या समाधीचं दर्शन घेत असतील. म्हणजे आलेच की. कसे आहात तुम्ही? कसे असणार बघा तुम्हीच. अहो, हाताला दोऱ्या काचतायत, वळ उठलेत, तिथेच रक्त साकळलंय. शिवाय अळणी पाणी खाऊन खाऊन वीट आलाय ते वेगळंच. तुम्ही मारा मजा. बघा पेशवेपंत, शंभूराजे गडाच्या पायथ्याशी आलेत. ते गडावर येण्याआधी तुम्हाला भेटायला आलो तर हे असे. प्रल्हाद पंत, तुम्ही न्यायाधीश म्हणून भेटायला आलात का सहकारी म्हणून ते अगोदर सांगा. सहकारी? मी सहकारी? अधून मधून धूप घालतच होतात की तुम्ही. मग सल्ले दिलेत त्यांनी. म्हणजे सहकारी झालेच की. झालं. अहो, सहकारीच आहेत ते. राजमातोश्रींशी प्रामाणिक आहेत. आम्ही कधी सल्ले दिले? आम्ही कधी होतो तुमच्या बरोबर? दादा, ते नाही म्हणतायत. प्रल्हाद पंत, अंग काढून घेणार असलात तर घ्या, पण खोटं बोलू नका. काय हो पेशवे पंत? हो अनाजी पंत, तुम्ही त्यांना कशाला गोवता यात? काही गोष्टी तुम्हाला ठाऊक नाही आहेत पंत. त्यांचा आपल्याला पाठिंबा होता. मग आता का रंग बदलतायत? शंभूराजे गडावर येणार म्हटल्यावर घाबरले असते. काय प्रल्हाद पंत घाबरलात? आम्ही तुमच्या बरोबर नव्हतो आणि नाही. दादा, ते नाही म्हणतायत. तुम्हाला काय वाटलं आम्ही तुम्हाला रिंगणाच्या बाहेर सोडू? अशक्य. उद्या जर काय कमी जास्त झालं तर सगळ्यात पहिलं नाव तुमचं सांगू सगळ्यांना. अहो, काय बोलताय सुरनीस पंत? कुठून बुद्धी झाली आणि तुम्हाला भेटायला आलो मी. असं. आणि आमची सरशी झाली असती तर दादांच्या नावाने उदो उदो केला असतात ना. हे बघा, नीट ऐका. शंभूराजे गडावर येण्यापूर्वी राजमातोश्रींकडे आमची रदबदली करावी. यातून मोकळं करायची विनंती करा असं म्हणतायत ते. समजलं ना? हो प्रल्हाद पंत, एकदा का शंभूराजाने ताबा घेतला इथून सुटणं मुश्किल होऊन जाईल. जा प्रल्हाद पंत, भेटा राजमातोश्रींना. आऊसाहेब, आऊसाहेब, आम्ही आलो. आम्हाला बळ द्या, हिम्मत द्या. आबासाहेब गडावर नसताना आम्ही रायगडाची पायरी चढू शकू की नाही माहित नाही आम्हाला, पण आम्ही प्रयत्न करू, नक्की करू.
कारण स्वतःच्या दुःखापेक्षा रयतेचं सुख महत्वाचं, ही तुमची शिकवण. आणि तुमची शिकवण हाच आमचा संस्कार. पण रावसाहेब, आज आबासाहेबांचा मोठेपणा आठवून पदोपदी दुःख होतंय. रायगड जसजसा जवळ येतोय तसतसा एकाकीपणा जाणवतोय आम्हाला. रावसाहेब, तुमच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आबासाहेबांनी केवळ स्वराज्यच उभं केलं नाही, तर माणसं सुद्धा उभी केली, पाया बापड्या उभ्या केल्या. रावसाहेब, इथून पुढे प्रत्येक पावलावर आबासाहेबांची याद आमच्या मनात असेल. त्यांचं उठणं कसं, बसणं कसं, बोलणं कसं, चालणं कसं, सलगी देणं कसं. आमच्या आबासाहेबांच्या उठण्यात बाळकृष्ण होता, उभं राहण्यात पंढरीचा पांडुरंग होता, बोलण्यात वचनात श्रीराम होता, आणि त्यांच्या माया करण्यात तुमचा वसा होता. रावसाहेब, आठवणीची गर्दी झालीये मनात, आणि या गर्दीतून वाट काढत आम्हाला रायगड चढायचा आहे. म्हणून आम्हाला बळ द्या, हिम्मत द्या रावसाहेब. काय चाललंय गडावर? कसली लगबग आहे? आणि हा गोंधळ कसला ऐकू येतोय? काय हे? कशासाठी? राजमातोश्री, युवराज येणार आहेत म्हणून हे. खामोश. कोणी सांगितलंय नसत्या उचापती करायला? जिथे कोणाच्या सांगण्यावरून रांगोळी काढायला घेतली? राजेंनी सांगितले. कोणी? राजाराम राजेंनी? आवरा, सावरा युवराज. रायगडाच्या पायथ्यालाच हा दुःखाचा उमाळा सोडून द्या आणि चला. समधी तुमची वाट बघतात. पण मामासाहेब, त्या समध्यात आपला जन्मदाता कुठं आहे? आता तसं म्हणून चालेल का? तुम्ही शहाणी सवारती, धीरानं घ्यायच्या असतात काही गोष्टी. मामासाहेब, खूप प्रयत्न करतोय हो आम्ही, पण मनाची तयारीच होत नाही. आमची झाली होती का? का आम्हाला दुःखच झालं नाही? पण तसंच कड काढत तुमची आज्ञा झाली आणि आम्ही आलो का नाही रायगडला? एवढं वय झालं तरी बी डगमगलो नाही. युवराज, बाबांनी माल सावंतांना कैद केला. होय, त्यांचा विरोध आम्ही मोडून काढला. पण तेच जर आम्ही इथे येऊन हातपाय गाळून बसलो असतो तर चाललं असतं का? आता तुम्हाला तर स्वराज्य चालवायचंय. महाराजांनी इथवर आणलेला एवढा मोठा गाडा तुम्हालाच पुढे रेटायचा, हे तरी ध्यानात ठेवायला पाहिजे. कळतंय हो मामासाहेब, सगळं समजतंय आम्हाला, पण युवराज, चला. सगळे मावळे थांबले, सगळे सरदार थांबले, पण छत्रपतींचे पुत्र आहात, त्याचे भान ठेवा. युवराजनी अहो. युवराज, बोलत बसू नका. चला, तुम्ही एकदा गडावर आला की समज ठीक होईल. वाघ एकदा गुहेतनं बाहेर आला की सस माकडं खोकडं तरस जसं बिहून आपल्या बिळात जातात ना, तसं होईल. आमचंही तेच सांगणं आहे युवराज. रडत नाही, हसत हसत गड चढावा. शेवटी येणारा राजा बघून रायगडाचाही ऊर भरून यावा.
पण येसू आमचा देवच गडावर नाही याची खंत तर आहेच ना. युवराज, तुमचा आमचा देव रायगडावरच आहे आणि त्याची प्रचिती तुम्हाला रायगडाची पहिली पायरी चढल्यापासूनच येईल. चला युवराज. चला. राजे, काय हे? तुम्ही आदेश दिले रांगोळी काढायला आणि गडावर तोरण बांधायला? जी मातोश्री. आदेश देण्यापूर्वी आम्हाला विचारायचं तरी, का परस्पर निर्णय घेता? चुकलं का आमचं मातोश्री? हो, खूप चुकलंय तुमचं. आणि तुम्ही त्यांच्या स्वागताची तयारी करताय? ते तुमच्या डोक्यावरचा राजमुकुट काढून घ्यायला आले आणि तुम्ही त्यांच्यासाठी पायघड्या घालताय. अहो, ती त्यांची माया बोलते ताई साहेब. मुजरा. ही असली माया आम्हाला मान्य नाही. बाळ राजे आता राजे झाले, त्यांनी राजासारखं जगावं. या असल्या गोष्टीत लक्ष देऊ नये. बर, असो. मी आलतो ते चेर बंद करायला. चेअरबंद? आणि तुम्हाच नाही? हो. आता दुसरं राहिलंय काय? बहिणीची साथ सोडली, सख्या भाच्याला वाऱ्यावर सोडलं, आमच्या मंत्र्यांना फसवून पन्हाळगडावर नेलं, अडकवलं. हे एवढं सगळं केल्यावर आता आमच्या नशिबी दुसरं राहिलं तरी काय? ताई साहेब, तुम्ही समजता तसं काय बी नाही. मग कसं आहे? एक एक करून आमची सगळी माणसं जेर बंद केली, काही दोर बंद केली. माल सावंत, भांडवलकर, राहुजी पंत, एक एक करून सगळे झाले. आता राहिलो आम्ही, नाही का? ताई साहेब, उगाच गैरसमज करून घेऊ नका. अजून बी येळ गेलेली नाही. तुम्ही आमची साथ सोडली आणि शंभूराजांच्या पाठीशी उभे राहिलात तेव्हाच वेळ गेली आणि काळ आला. काळ, आमच्यावर उठलेला काळ. उगा मनाचे खेळ करू नका, काही बाई बोलू नका. झालं गेलं विसरून जा आणि मोठ्या मनानं पुढे या. आम्ही पुढे येऊ म्हणजे आम्हाला कमीपणा आणताय? लेकरा मोर यायचं कसला आलाय कमीपणा ताईचा? हे तुम्ही विचारू नका. तुम्ही सरनोबत आहात आणि आम्ही तुमच्याशी सरनोबत म्हणून बोलतो. सरनोबत म्हणून? मग आम्ही एवढ्या आत येणं हे रिवाजाला धरून नाही. लवकर लक्षात आलं. आम्ही राजमातोश्री आहोत. मोरलं राज रायगडावर येत आहेत. वर्दी देण्यासाठी मोर आलोय. राजमातोश्री. अशा शांत बसू नका. आवरा पटापटा. आणि शंभूराजांचा महाल आवरलाय. चला आवरा. कमी जास्त बघून घ्या. आणि भवानी बाळही येणार आहेत. त्यांचं कापड झोपड बघा. चला चला आवरा. आम्हाला तर काही सुचतच नाही. काय करू काय नको असं झालंय. फुलं ठेवावीत की अक्षता ठेवाव्यात? सोन्याच्या ठेवाव्यात का? सोन्याच्याच ठेवाव्यात. सत्काही लागतील सूनबाई आणि भवानी बाळांच्या अंगावरून ओवाळून टाकायला. चंपा, आमचे संदूक उघड आणि त्यातून सोन्याच्या मोहरा घे 4 मुठी. आम्ही स्वतः ओवाळणार. हे स्वागत
हे अवक्षण सवाशिणीच्या हातूनच व्हावं. राणूबाई. काय मातोश्री? औक्षण तुम्ही करा. का? आम्ही कसं करणार औक्षण? तुम्ही करा, ते शोभिवंत दिसेल. परंतु तुम्ही तर तबक सजवत होता ना, सत्का उतरवून टाकणार होता. लेकाच्या कपाळी सोन्याचे तांदूळ अक्षता म्हणून टाकणार होता. मग अचानक काय झालं? आमचा पांढरं कपाळ अपशकुन करेल. आईचा लेकराला कधी अपशकुन होतो का हो? नसेल होत, पण औक्षण तुम्हीच करा शंभूराजांचं. मातोश्री, बाहेरून येणाऱ्या लेकराला आईनं सामोरं जाणं ही केवढी आनंदाची शुभ गोष्ट. ते काही नाही, औक्षण तुम्हीच करायचं. पण रयत काय म्हणेल? कोणी काही बोलणार नाही. मुळात आम्ही पुढे येणारच नाही. मग आम्ही सुद्धा जाणारच नाही. मातोश्री, छत्रपतींच्या सहचारिणी तुम्ही शकून अपशकुनात गुरफटताय. बाहेरून येणाऱ्या लेकरास आई दिसावी, घराच्या दारात उभी, हसतमुख, बाहू पसरलेले. हेच खरं औक्षण. राजमातोश्री, शंभूराजे आले. आऊसाहेबांच्या समाधीस्थळावर आहेत. तुम्ही कशासाठी आलात? एक विनंती करायची होती. बोला. आपण अटकेत असलेल्या पंतांना सोडवावे. गडाचा ताबा शंभूराजेंच्या माणसांनी घेतलाय. जी राजमातोश्री. किल्लेदारांनाही अटक झाली. जी, राहुजी पंतांना पण अटक झाली आहे. आमचे सगळे मातब्बर अटक झाले. आता एकही विश्वासू सरदार बाहेर उरला नाही. मग आम्ही करावं तरी काय? काहीही करा. जर अनाजी पंत, मोरू पंत, हिरोजीराव यांना सोडवण्यात तुम्हाला यश आलं तर अजूनही बाजी पालटेल. ते आता शक्य होणार नाही. वेळ निघून गेली. आपण बाळाजी पंतांना मध्यस्थी करायला सांगितली तर? बाळाजी पंत चिटणीस हे आपल्यासाठी बेभरवशाचे आहे. नाही होणार. मग हिरोजी इंदलकर, प्रल्हाद पंत, नकाही अशी नावं घेऊ. कारण तुम्ही जी नावं घेतायत त्यातलं कोणीच उपयोगाचं नाही. मग आम्ही काही करू शकत नाही आता. मावळे, रयत हे सगळे आता शंभूराजेंच्या बाजूने झाले. परंतु राजमातोश्री, ही सर्व मातब्बर माणसे तुमच्यासाठी समोर आली होती. केवळ तुमच्या शब्दाखातर त्यांनी हातबेड्या घालून घेतल्या आहेत. सगळं मान्य आहे आम्हाला. पण आता आमच्या समोर शंभूराजेंचं काय करायचं हा एकच प्रश्न उभा राहिलाय. तुम्ही निघा. आम्हाला एकांत हवा. जी. मातोश्री, म्हणजे दादासाहेब तुम्हालाही अटक करणार? होय मातोश्री, दादासाहेबांनी गडावरच्या सगळ्यांना अटक केली आहे. ते तुम्हालाही अटक करतील? सांगा ना मातोश्री, आम्हाला खूप भीती वाटते हो. सांगा ना.